गुरुवार म्हटलं की खूप धडकी बसते. का ना? तर कारण स्वयंपाक करायचा असतो लवकर, कारण मिस्टरांचा उपवास असतो ना. तर किचन इतकं सुंदर आहे, आवरून झालेलं, स्वच्छ आणि चकाचक. तर का स्वयंपाक करण्याची इच्छा होणार नाही? तर चला लवकर झटपट स्वयंपाकाला लागली, कारण आज गुरुवार आहे, लवकर स्वयंपाक करून घ्यायचा आहे. त्यांना पोथी पारायण करायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाईल. तर ते येण्याच्या आतच माझा तसा स्वयंपाक होऊन गेलेला होता. तर बघा आता आज मी बनवणार आहे भजीची आमटी. तर रेसिपी शेअर करते आहे. तर कांदा खोबरं छान असं गॅसवर फ्राय करायला ठेवलं. तुम्हाला तर माहीतच आहे, मी फ्राय करूनच घेते. त्यानंतर एकीकडे छान भज्याचं पीठ बनवायचं होतं. तर भज्याच्या पिठामध्ये सोडा आणि मीठ घालून छान असं भज्याचं पीठ तयार करून ठेवलं. थोडा वेळ ठेवलं तर भजी अगदी छान खुसखुशीत नरम होतात. त्यानंतर बघा एकीकडे कणिक मळून घेतलं. त्यानंतर बटाटे बघितले, तर बटाटे हे मी दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी बटाटे उकडून ठेवत होते. त्याचसोबत भातही करायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला एक साथ 2 कामं होतील. आणि त्यानंतर वाटण छान करायचं होतं, त्यामुळे कांदा खोबरं फ्राय करून घेतलं. आलं लसूण आणि कोथिंबीर छान निवडून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली. थोडंसंच पाणी घालते, कारण मग जास्त पाणी घातलं तर तरी येत नाही. त्यानंतर बघा तेल छान गरम होऊन दिलं. त्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर वाटण, थोडा काळा मसाला घातला. बाकी काहीच घालायचं नसतं, कारण आपली तरीदार जीच आमटी असते ना, तर ती अशीच बनवते मी नेहमी. त्यानंतर शिवांश एकीकडे उठलेला होता. उठल्या उठल्या त्याचं लगेच असं काम चालू होऊन जातं. सगळे उशा वगैरे त्याने सोफ्याच्या खाली घेतल्या आणि पार्किंग वगैरे बनवायचं काम चालू होतं. त्याचं झोपेतून उठलं की हे असंच असतं, गाड्या नाही तर मग सायकल. मुलांचं तर नेहमी असंच असतं, मुलींचं भांडी आणि मुलांचं गाड्या वगैरे खेळायचं काम चालू असतं. त्यानंतर दूध एकीकडे तापवायला ठेवलं. बेडरूममध्ये जाऊन बघितलं तर ब्लँकेट तसंच होतं. तर कारण त्यांना पूजा करायची होती, ब्लँकेटची छान घडी घालून ठेवली. त्यानंतर पोळ्या बनवायला घेतल्या. पोळ्या मला छान गरम गरमच त्यांना बनवायच्या आहे. त्यांच्या पोळ्या मी नंतर बनवणार होते, तोपर्यंत शिवांशच्या 2-3 पोळ्या मी इथे बनवून घेत आहे, कारण त्याला लवकर जेवू घालून मोकळं करायचं होतं, कारण नंतर मग तो खूप त्रास देतो. तर आता एकीकडे छान पोळ्या बनवत होते, एकीकडे तवा छान गरम झालेला होता. तर पोळी छान अशी गरम आणि एकदम नरम नरम फुसफुशीत आलेली होती. रेडीमेडच पीठ मी डीमार्टचं वापरत आहे सध्या. त्यानंतर सगळं माझं जेवण रेडी झालेलं होतं. आमटी, भजी, पोळी, भात सगळं असं तयार करून झालेलं होतं. आमटी जर बघितली, छान अशी तरीदार आमटी तयार झालेली होती, भज्याची आमटी. आणि वास इतका भारी येत होता घरामध्ये, पूर्ण घरामध्ये भाजीचा वास सुटलेला होता. छान भातसुद्धा गरम गरम रेडी झाला. असा होता आजचा रुटीन. चला भेटते, बाय.